पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया निवड ते नियुक्ती विथ इंटरव्ह्यू राऊंड विदाउट इंटरव्ह्यू राऊंड पहिली ते 12वीच्या आस्थापनासाठी निवड होत असताना प्रोसेस काय आहे, सर्व प्रोसेस नियुक्ती यादी जाहीर झाल्यापासून हातामध्ये जॉईनिंग रिपोर्ट मिळेपर्यंत कोणकोणते प्रश्न उमेदवारांना पडतात आणि कोणत्या महत्त्वाच्या 5 टप्प्यातून जावं लागतं, त्या स्तरावर जात असताना कशा सिच्युएशन हँडल करायच्या, सर्व माहिती A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवत आहे. शेवटपर्यंत पोहोचवा, याचा तुम्हाला तुमच्या शिक्षक होण्याच्या प्रवासात नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. आणि हो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आता सर्वप्रथम आपण जवळपास एक 50 प्रश्नांचा ओहापोह घेणार आहोत, तो सुद्धा 5 टप्प्यामध्ये. जशी का निवड यादी पोर्टलवरती जाहीर होते, तुमचं नाव जाहीर होतं विथ इंटरव्ह्यू राऊंड विदाउट इंटरव्ह्यू राऊंड, पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा हे सर्व राऊंड, सब राऊंड सुद्धा होतात, कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, माजी सैनिक राऊंड. त्याच्या अंतर्गत कशा पद्धतीने थेट नियुक्ती झेडपी, मनपा, नपा, आदिवासी विकास विभाग, सध्या पोर्टलवरती आलेली विद्यानिकेतन आणि सर्वच आस्थापना कशा पद्धतीने केली जाते, या सर्व माहिती आपण पाहतोय. सो लेट्स सेट गो. सर्वप्रथम बघा, पहिलं काय मुद्दे आहे की पहिले 10 प्रश्न कशावरती आहेत, ते थेट निवड यादी प्रसिद्ध होते, पोर्टलवरती निवड यादी प्रसिद्ध होते, म्हणजे सिलेक्शन लिस्ट जाहीर होते. आता दुसरा त्याच्यातला आहे की नियुक्त प्राधिकारी निश्चिती. यादीत जर तुमचं नाव आलं तर उमेदवाराला कोणती संस्था, जसं की पुणे महानगरपालिका आहे, कोल्हापूर आहे, मिळाली आहे हे स्पष्ट होतं. ही यादी पोर्टलच्या होमपेजवरती अवेलेबल असते किंवा उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इन वरती जाऊन, पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून सुद्धा ते पाहता येतं त्यांना. त्याच्यासोबतच प्रत्येक उमेदवारांना नाव लागो न लागो प्रत्येकाला मेसेज येतो पोर्टलकडून, टेक्स्ट मेसेज. ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्या सर्वांना, त्यांचं सर्वांचं नाव लागलेलं असेलच असं नाहीये, तुम्ही स्वतः एकदा पोर्टलला लॉग इन करून पाहावं लागतं. त्याच्यानंतर ना तुम्हाला काय करायचे, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स, मूळ डॉक्युमेंट्स पूर्णतः फाईलीमध्ये तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत. तुम्ही ॲपमध्ये A+ गुरुमध्ये पाहिलं असेल की 50 डॉक्युमेंटच्या ज्या तुम्हाला 3 सेट बनवायला सांगितलेले आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, तशी व्यवस्थित तुम्ही बनवून ठेवायची आहेत. सर्व शैक्षणिक, व्यावसायिक, अगदी इन्क्लुडिंग तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक सगळं रेडी ठेवायचं आहे. त्याच्यासोबतच किमान जे काय आहे संच बनवायचे आहे, 3 ते 4 संच, आणि सोबतच सेल्फ अटेस्टेड गरजेचं आहे, म्हणजे झेरॉक्स प्रतीवर स्वतःची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. आता डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये काही डॉक्युमेंटवरती स्वतःची स्वाक्षरी लागते, काही डॉक्युमेंट तुमच्या ट्रू कॉपी बनवावी लागते, किंवा काहीचं गॅझेट बनवावं लागतं, किंवा काहींचं ॲफिडेविट बनवावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणताही जर तुमचा त्याच्याबद्दलचा इश्यू असेल ना, याच्या संदर्भात जर तुमचं असेल ना, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV गायडन्स तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. ओके. त्याच्यासोबतच नंतर पासपोर्ट आकाराचे तुमचे फोटो आणि व्यवस्थित सध्याचे फोटो ठेवा. जरी तुम्ही पोर्टलचा फॉर्म भरताना वेगळे फोटो होते, आत्ता होते, तरी काही फरक पडणार नाहीये. पहिला जो फेज आहे आपला, एकदा पोर्टलची यादी जाहीर झाली की पहिल्यांदा या 10 गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासोबतच तुम्ही जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट ऑलरेडी काढून ठेवली असेलच, आणि त्याच्यासोबत जे स्कोअर कार्ड आहे ते तुम्हाला जोडायचं आहे त्या संचासोबतच. आणि जे तुम्ही पसंतीक्रम लॉक केले होते ना, त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून तुमच्या माहितीसाठी तुम्ही सध्या तुमच्या त्या संचामध्ये ॲडिशनल करून ठेवा. आणि सोबतच जे काही कागदपत्र आहे बघा, आता प्रायमरी, सेकंडरी एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्यासंबंध अधिकृत वेळापत्र व सूचना जाहीर केल्या जातात. कधी कधी त्यांच्या वेबसाईटवरती असतात, कधी कधी तुम्हाला ते फोन करून सांगतात. त्यामुळे कसं आहे की एकदा तुमच्या आस्थापनेवरती एखाद्या निवड झाली की तुम्ही तुमचा त्या सगळ्या निवड होणाऱ्या उमेदवारांचा एखादा ग्रुप बनवायचा डेडिकेटेड, विच इज गोइंग टू हेल्प यू लॉट. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला तो अतिशय महत्त्वाचा पडतो. जसं की मुंबई BMC मध्ये कोणाची निवड झालेली आहे, त्यांचा पटकन एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा, कोणत्याही ग्रुपमध्ये 2-4 ग्रुपमध्ये लिंक पाठवायची, जेणेकरून तुम्हाला तिथं व्यवस्थित माहिती मिळते ॲटलिस्ट पुढं काय चाललेलं आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे सर्व एकदा यादी लागली की तुमचं हे सर्व रेडी आहे का, पहिला टप्प्यामध्ये तुम्हाला हे सर्व तुमच्या लक्षात घ्यायचं आहे. ओके.
नेक्स्ट आहे तुमचा दुसरा टप्पा. आता दुसरा टप्पा बघा की आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट. ऑलरेडी कागदपत्रा बाबतीमध्ये आपल्याला सर्वच माहिती आहे की तुमचं LC, मार्कशीट, गुणपत्रक, प्रमाणपत्र, त्याच्यासोबतच जे तुम्ही BA किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, सायन्स, BCA वॉट एव्हर तुम्ही केलं असेल, 3 वर्षाची सर्व गुणपत्रके व पदवी प्रमाणपत्रके. आता काही उमेदवारांकडे प्रथम वर्षाचं असतं, द्वितीय वर्षाचं असतं, ते थोडंफार चालतं, पण तृतीय वर्षाचं आहे ते मस्ट आहे आणि ते सुद्धा शिक्षण विभागाने दिलेल्या तारखेनंतरचं तुमच्याकडे असावं लागतं. ओके. त्याच्यासोबतच प्रत्येकाकडे डिग्री सर्टिफिकेट म्हणजे ज्याला कन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतात ते सुद्धा तुमच्याकडे असावं लागतं. आणि 10वीच्या 12वीच्या बाबतीमध्ये प्रमाणपत्र म्हणजे जे काही बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो. त्याच्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला लागू असेल तर मात्र तुमची सर्व गुणपत्रके आणि प्रमाणपत्र ठेवायचे आहेत. 2 वर्षाची गुणपत्र, मूळ कागदपत्र, D.Ed असेल, B.Ed असेल, TET 1 ते 5 साठी पात्र आहात, 6 ते 8 साठी पात्र आहात, व्यवस्थित ते प्रमाणपत्र ठेवायचं आहे. किंवा त्याच्यासोबतच बऱ्यापैकी जेव्हा CTTचं तुम्ही कागदपत्र घेऊन जाता तेव्हा मात्र तुम्हाला डिजिलॉकरवरची प्रत घ्यायची आहे. जर ते मिसमॅच होत असेल तर तो फटाफट इश्यू तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे किंवा CTT सेलला तसा मेल करून ठेवायचा आहे. तो तुम्हाला पुरावा दाखवता येतो. कास्ट सर्टिफिकेट असेल, जे काही वेगवेगळे कॅटेगरीतून तुम्ही इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्याच्यातून तुम्ही सक्षम प्राधिकारीचा जातीचा दाखला तुमच्याकडे असावा लागतो. आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी जसं तुम्हाला एक ठराविक मुदत मिळते असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला मुदत मिळते 6 महिन्याची. ते नुकताच आपण एक शॉर्ट इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथे तुम्हाला मिळेल. तो आपण नुकताच टाकलेला आहे. त्याच्यासोबतच नॉन क्रिमिनल बाबतीमध्ये ज्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल गरजेचं आहे आणि महिला आरक्षण कालावधी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये महिला आरक्षणासाठी कोणतंही कागदपत्र लागत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे त्यांचं कुठलंही लागत नाहीये. पण ज्यांना नॉन क्रिमिनल गरजेचं आहे त्यांनी ते ठेवायचं आहे आणि सध्या ते चालू शैक्षणिक वर्षातलं सुद्धा चालत आहे. आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. याच्यासोबतच मी आदिवासी प्रमाणपत्र याच्या संदर्भातलं बोलून गेले की जे पेसा क्षेत्रातले आहेत त्यांना तो दाखलाही त्यांचा तो गरजेचा ठेवावा लागतो. त्याच्यासोबत डोमिसाईल सर्टिफिकेटही तुमच्याकडे मस्ट आहे. समांतर आरक्षणांतर्गत जे आहे तुम्ही दिव्यांग असेल, खेळाडू असेल, महिला असेल, माजी सैनिक असेल, प्रकंपग्रस्त, भूकंपग्रस्त, अनुकंपा तत्वावरती जरी तुमची निवड अंशकालीन असेल त्याच्यावरती जरी तुमची निवड होते ना तर तुमच्याकडे वैध प्रमाणपत्र असायला हवं. आणि नावात बदल असेल ना लग्नानंतर किंवा इतर कारणामुळे बदल झाले असल्यास तुम्हाला गॅझेट सोबतच विवाह नोंदणी प्रमाणपत्र. आता बऱ्याच जणांकडे मॅरेज सर्टिफिकेट असतं किंवा नसतं पण गॅझेट तुम्हाला मस्ट आहे. ते तुम्ही आत्ता अप्लाय करून ठेवा. तुम्हाला ते निवड झाल्यावरती शालात काढत असताना सुद्धा त्याची द्यावं लागतं. तो अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सगळी कागदपत्र जे तुम्हाला ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे, कुठली नसतील तर काय करायचं, असतील तर काय करायचं, जन्म तारखांमध्ये जर बदलला असेल तर तुम्हाला त्याचं ॲफिडेविट बनवावं लागतं. त्याचा सुद्धा एक PDF आहे, तो आपल्या बॅचमध्ये अपलोड केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, त्याच्यानुसार तुम्ही ॲफिडेविट बनवून घ्या आणि जिथं गरज आहे तिथं तुम्ही गॅझेट बनवणं गरजेचं आहे. चला पुढच्या आपण टप्प्याला सुरुवात करतोय. टप्पा नंबर 3. त्याच्यामध्ये काय करायचं, कागदपत्राची जर कमतरता असल्यास काय करायचे तर हमीपत्र तुम्हाला द्यावं लागतं आणि ठराविक दिवसाची तुम्हाला मुदत सुद्धा दिली जाऊ शकते. बट इट्स स्टील डिपेंड, त्या आस्थापनावरती डिपेंड आहे त्यांनी ती मुदत द्यायची की नाही. ओके. बोगस प्रमाणपत्रावर कारवाई करत असताना बोगस आढळल्यात उमेदवाराला प्रक्रियेतून बाद केलं जसं TET जो गोंधळ आहे तुम्ही पाहताय 18-19 TET त्याच्यामध्ये अडकले असेल तर तुम्हाला बाद केलं जातं. त्याच्यासोबतच पहा पडताळणी पावती. आता कसं असतं की काही उमेदवारांना प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समितीकडून कागदपत्र स्वीकारल्याची व तपासल्याची एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळते. ही कुणाकडून मिळते, जेव्हा तुम्ही DVला जाणार आहात त्याचं एक टाइम टेबल लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला तिकडं DVला त्या दिवशी बोलवलं जातं. तिथे गेल्यावरती तुम्ही हे सगळे कागदपत्र स्वीकारली आहेत, ओरिजिनलही तुम्हाला सबमिट करायची असतात. लक्षात ठेवा, मागितली तर, नाही मागितले तर तुम्ही झेरॉक्स सेट तिथं ठेवू शकता. आणि तपासल्याची पोच पावती तुम्हाला मिळते, ती व्यवस्थित ठेवायची आहे आणि घ्यायची आहे. म्हणजे नंतर ऐनवेळेस गोंधळ नको या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. त्याच्यासोबतच आता कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम
साठी शिफारस पत्र यादी पवित्र पोर्टल शिक्षण विभागाच्या नोटीस विभागावर बोर्डवर लावली जाते. आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आस्थापनांचे वेगवेगळे डिसिजन असतात. काही वेळा ती लावली जाते, काही वेळा त्या झेडपीच्या तिथंच त्यांनी लावली जाते. ज्यांचं त्यांचं ते स्वतःचं पण वेबसाईट असते त्याच्यावरती सुद्धा टाकली जाते, किंवा त्यांच्या तिथं जे मेन हेड कार्यालय आहे तिथं सुद्धा तशी त्यांची यादी लावली जाते. अपॉइंटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला मिळतं, त्यामुळे त्याच्याबद्दल काही टेन्शन नसतं. एकदा तुमच्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर मिळालं किंवा तुमची तिथं निवड झालेली आहे असं तुम्हाला ते फोन करून सुद्धा कळवतात. सोबत तुमचा मेल आय डी, तुमचा अपडेटेड मोबाईल नंबर तो तुमच्याकडे सगळं असलं पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही DV-साठी जाणार आहात तेव्हा तुम्ही स्वतःची माहिती आणि मोबाईल नंबर लिहून देताना तो तुम्ही करेक्ट द्यायचा आहे. सिग्नेचर वगैरे करत असताना एकदम व्यवस्थित करायची आहे, आणि तो येणारा प्रत्येक फोन तुम्हाला इथून पुढे उचलायचा असतो, त्यामुळे ती गोष्ट ठेवायची. जनरली आजकाल मी पाहते की जनरेशनमध्ये सायलेंट वगैरे ठेवण्याची बरीच सध्या फॅड आहे, तसं तुम्ही अजिबात सुद्धा करायचं नाही. सो आय एम जस्ट ॲडिशनल टू दिस. समुपदेशन त्याच्यानंतरचा महत्त्वाचा गोष्ट असते ती म्हणजे समुपदेशन. आता समुपदेशन म्हणजे ज्यांच्या जिल्हा परिषद किंवा पालिकेच्या शाळा मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांचे समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग केलं जातं, आणि त्यांना रिक्त शाळांचे पर्याय दिले जातात. हे कोणाच्या बाबतीमध्ये होतं तर हे सर्व आस्थापनांच्या बाबतीमध्ये होतं ज्यांची एक झेडपी आहे, त्याच्या वेगवेगळ्या शाळा असतात वेगवेगळ्या, त्या पूर्ण जिल्ह्यांतर्गत. नगर परिषद आहे तसंही आहे, मनपा आहे त्यांचंही तसंच असतं. इवन खाजगी संस्था असतात त्यांच्या पण वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. ठीक आहे, त्याच्यानुसार तुमचं समुपदेशन केलं जातं. तुम्हाला 4 ते 5 शाळांचे पर्याय दिले जातात, आणि त्याच दिवशी तुमची शाळा निश्चित केली जाते, आणि लगेचच तुम्हाला रुजूची तयारी करावी लागते. ओके, समजतंय तुम्हा सर्वांना हे, आय होप. आणि अर्थातच काही डाऊट्स असतील ना तर डेफिनेटली यू कॅन कनेक्ट विथ अवर हेल्पलाईन डेफिनेटली. आता बघा, चौथा महत्त्वाचा टप्पा नियुक्ती आदेश व शाळा स्तरावर रुजू प्रक्रिया ती कशी होते. आता नियुक्ती आदेश म्हणजे काय, अपॉइंटमेंट ऑर्डर मिळवणे. शिक्षणाधिकारी किंवा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तुम्हाला नियुक्ती आदेशाचे पत्र उमेदवाराला दिले जाते. ठीक आहे, म्हणजे अर्थातच तुम्हाला शिक्षणाधिकारी सोबतच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या सहीने तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं, आणि ते तुम्हाला मिळालं की तुमचे अपॉइंटमेंट फिक्स झालेली असते. आणि अर्थातच पोर्टलवरती नाव आलं म्हणून लगेचच सेलिब्रेशन करण्याची एवढी घाई करू नका. पहिल्यांदा DV सुद्धा अजून एक खूप महत्त्वाची प्रोसेस आहे, ते एकदा तुमची कंप्लीट केली आणि हे तुमच्या हातात आलं ना, तुमचं 100% नोकरी फिक्स होते. कारण DV परेपर्यंत म्हणजे आपल्या मनामध्ये शंका असतातच. सोबतच एवढं सगळं असतं का, त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस सुद्धा करावा लागतो. त्याच्यासोबतच नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय, आता बघा, आदेश घेऊन तुमचं मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असतं, हे लक्षात ठेवा. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जनकडून शारीरिक सदृष्टीचे प्रमाणपत्र, सदृढतेचे प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता हे सुद्धा तुम्हाला त्या आस्थापना सांगते की कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही करायचं आहे, तिथूनच तुम्हाला करावं लागतं, हे लक्षात ठेवा. सोबतच असते चारित्र्य पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन, उमेदवारांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाहीये, FIR दाखल झालेला नाहीये याच्या संदर्भातलं हे कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं. आणि जर असे कुठलाही तुमच्यावरती जर असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा. फटाफट आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन काढायला हवं. ओके, तर यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं, आणि यासाठी नियुक्तीनंतरही वेळ तुम्हाला मिळतो. म्हणजे नियुक्ती झाल्यानंतर पण वेळ मिळतो, परंतु तुमचं जर चारित्र्य सर्टिफिकेट असेल, वैद्यकीय सर्टिफिकेट असेल, या दोन्ही सर्टिफिकेटमध्ये जर तुम्ही फिट बसत नसाल किंवा तुमच्यावरती कोणताही गुन्हा असेल तर मात्र तुमची तिथंच नियुक्ती त्याही वेळेस रद्द केली जाऊ शकते, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्याच्यासोबतच आहे की शाळेत उपस्थिती. नियुक्तीपत्रात नमूद केलेल्या अंतिम तारखेच्या आत 7 ते 15 दिवस तुम्हाला मिळालेल्या शाळेवर प्रत्यक्ष हजर राहावे लागते. मी पोर्टलच्या 22च्या भरतीमध्ये पाहिलेलं आहे की अगदी दुसऱ्या दिवशी उमेदवारांना सुद्धा जॉईनिंग करायला सांगितलेलं आहे, परंतु तिथं सुद्धा त्यांना चान्स आहे. त्यांनी तुम्हाला किती वेळ हवा आहे, एक 7 दिवसाची तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता, 10 दिवसाची करू शकता, आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही शाळेवरती ठरलेल्या तारखेमध्ये जॉईन होऊ शकता. आणि ज्या तारखेला तुम्ही जॉईनिंग होणार आहात तिथून तुमची जॉईनिंग डेट पकडली जाते, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे मुख्याध्यापकांची वेळ. आता तुम्ही शाळेत पोहोचून सर्वप्रथम सर्व शाळा प्रमुखांना, मुख्याध्यापकांना भेटून नियुक्ती आदेशाची प्रत तुम्हाला तिथं त्यांना द्यायची आहे की असं असं आज तुम्ही इथं जॉईनिंग करण्यासाठी आलेला आहात. जॉईनिंग रिपोर्ट महत्त्वाचा आहे. मुख्याध्यापकांच्या नावे एक औपचारिक विनंती अर्ज रुजू हवा लिहावा लागतो, ज्यामध्ये मी आज शाळेत वेळेत हजर होत आहे असा उल्लेख करावा लागतो. DV गायडनच्या माध्यमातून, टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून, गुरु गायडनच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडलेले आहात असाल तर मात्र तुम्ही याची काळजी करू नका. स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला सर्व देणार आहोत. ठीक आहे.
ओके. मुख्याध्यापकांचा स्वीकार शेरा, त्याच्यासोबतच तुमचा रुजू अहवाल स्वीकारतात, त्याच्यावर स्वतःची स्वाक्षरी, शाळेचा शिक्का मारून तुम्हाला सेवेत सामावून घेतात, त्याची कॉपी तुम्ही व्यवस्थित ठेवायची आहे. त्याच्यानंतर हजेरी पटावर स्वाक्षरी, अतिशय महत्त्वाचं, विसरायचं नाहीये. स्टाफ मास्तर तुमचं नाव नोंदवून घेतं आणि हजर झाल्याच्या तारखेला वेळेला पहिली स्वाक्षरी इथं तुमची होते आणि तुमचा पहिला शाळेचा दिवस, ज्याच्यामुळे तुमची आदल्या दिवशी झोपही उडलेली असते, कारण ते स्वप्न सत्यात येणार असतं, ते तुमचं पूर्ण होणार असतं. त्या दिवशी तुमचं नियुक्ती, ज्या दिवशी तुम्ही मस्टरवरती सही करता, हजर होता, त्या दिवसापासून तुमची जॉईनिंग डेट पकडली जाते. आता याच्यासोबतच बघा, आता रुजू अहवाल गट शिक्षणाधिकारीकडे पाठवणे. मुख्याध्यापक तुमच्या रुजू अहवालाची एक प्रत काय करतात, पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी निरीक्षकाकडे पाठवतात आणि तसं ते करतात की 4 वर्गाचा विषयाचा ताबा मिळवून शाळेतील उपलब्ध संसाधने व वर्गाची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारावी. आता 5वा टप्पा आणि महत्त्वाचा टप्पा, येस, रुजू झाल्यानंतरची शासकीय प्रक्रिया काय आहे. आता हे तुम्हाला मी का सांगतोय की तुम्हाला माहीत असावं, कारण शिक्षक होण्याचं तुमचं स्वप्न आम्ही तुमच्या सोबत जगत आहोत. त्यामुळे या गोष्टीकडे एक लक्ष ठेवा, तुमच्या जीवलकांपर्यंत पोहोचवा, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज हे तुमच्यापर्यंत शेअर करावं असं वाटतंय. आता सेवा पुस्तिका, सर्व्हिस बुक नियुक्तीनंतर काही दिवसातच शासकीय नियमानुसार तुमचे नवीन सेवा पुस्तक सर्व्हिस बुक तयार होते आणि त्याच्यामध्ये तुमच्या पूर्णतः नोकरीची सुद्धा नोंद असते. सोबत शालार्थ आयडीचं काय आहे, तर शालार्थ आयडी शिक्षण विभागाकडे शालार्थ आयडी निर्मितीचा प्रस्ताव पाठवला जातो. तुमची सॅलरी सुरू होण्यासाठी हा जो प्रस्ताव पाठवला जातो, तिथं तुमचं जसं की मॅरेज झालेलं आहे तेही तुम्हाला द्यावं लागतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, जे पहिल्यांदा मी 3ऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट जेव्हा मी सांगितले ते सांगायचं थोडंसं मिस आउट झालं, सॉरी फॉर दॅट. तेही तुम्हाला तिथं करायचं असतं. 2पेक्षा जास्त अपत्य नाहीत हे तुम्हाला सेल्फ डिक्लरेशन द्यायचं असतं. त्याचे सगळे फॉर्मॅट आहेत ना, ते तुम्हाला ॲपमध्ये भेटतील. जसं तुमचं एकदा DVची काउन्सिलिंग सुरू झालं की एव्हरीथिंग यू विल गेट इट हिअर, डोंट वरी ॲट ऑल, यू आर विथ A+ गुरु. प्राण कार्ड, DCPC आणि NPS याच्यानुसार जे काही पेन्शन योजना आहेत, नवीन पेन्शन योजनेनुसार पगारातून कपात सुरू करण्यासाठी प्राण कार्डचा फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो. सोबतच राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा परिषद किंवा संस्थेचे वेतन ज्या बँकेतून होते ना, तिथं तुम्हाला नवीन सॅलरी अकाउंट सुद्धा उघडावं लागतं आणि तुमचा प्रोबेशन पिरियड सुरू होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिकसाठी 16,000 वरती 3 वर्ष, माध्यमिक 8 ते 6 ते 8 साठी आणि 9 ते 10 साठी आणि 11 ते 12 साठी, नंतर 18,000 आणि 20,000 आणि अध्यापक विद्यालयाच्या जागा सध्या आल्या नाहीत पण इथून पुढे येतील त्यांचे 17,000. अशा पद्धतीने तुमचं परीक्षादान कालावधी सुरू होतो आणि प्रोबेशन पिरियड ज्याला आपण शिक्षण सेवक म्हणतो आणि तुम्हाला तो 3 वर्ष करणं बंधनकारक असतं. आता याच्यामध्ये बरेच असे आपल्याला उमेदवार दिसतील की यावेळेच्या पोर्टलवरचा नियम बदललेला आहे. त्याच्यानुसार याच्यामध्ये एक ॲडिशन झालेलं आहे की ज्या उमेदवारांनी सध्या पहिल्यांदा कुठे ना कुठे तर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना आता शिक्षण सेवेपासून एक्झेम्पशन मिळतं किंवा सरकारच्या कोणत्याही आस्थापनामध्ये, सरकारी आस्थापनामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना सेवा जोड ही प्रक्रिया त्यांना पूर्ण करावी लागते आणि त्याच्यासाठी एकदा त्यांची निवड झाली की त्यांनी त्यांचे जे काही मुख्याध्यापक असतील, त्यांचे शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, त्यांच्याकडे पहिला जो तुम्ही राजीनामा दिलेला आहे, राजीनामा देत असताना तुम्ही त्यांना इंटिमेशन दिलं होतं का, तुमचं पहिलं सेवा पुस्तक असेल ते सर्व आणून इथं द्यायचं आहे. म्हणजे तुमचा हा जो शालार्थ आयडी बनतो ना, त्यावेळेस तुमचा थेट शालार्थ आयडी जर तुम्ही शिक्षण सेवक म्हणून पहिल्यांदा केलं असेल तर तिथं कंटिन्युएशनमध्ये होतो आणि जर नसेल केलं तुम्ही शिक्षण सेवक म्हणून पहिल्यांदा किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये केलं असेल तर तुमचा ह्या सेवा जोडचा प्रस्ताव असतो, त्याला थोडाफार वेळ लागतो, 2-3 महिनेही लागतात आणि त्याच्यानंतर तुमचा शालार्थ आयडी हा क्रिएट होतो आणि मग तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटमध्ये सॅलरी यायला सुरुवात होते. आहे की नाही आपल्या कामाची बातमी. या सध्या शिक्षण सेवकबद्दल कोणती अपडेट नाही, कमी होणार, कॅन्सल होणार, रद्द होणार, परंतु सध्याचे जे अपडेट आहे अशा पद्धतीने 5 फेजेसमध्ये तुमची निवड होणार आहे. व्यवस्थित ऐका, वारंवार ऐका, जेणेकरून तुमचं कोणतंही म्हणजे जे प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळत जाईल. आणि जर तुम्हाला मिळालं नाही तर A+ गुरु हेल्पलाईनच्या नंबरशी संपर्क साधा. जर तुम्ही ऑलरेडी जोडलेले आहात A+ गुरु सोबत तर व्हॉट्सअपच्या ॲडमिनशी नक्की संपर्क करा आणि त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा. डेफिनेटली
आम्ही तुमच्यापर्यंत कोणत्याही प्रश्नाचं सोल्युशन, कारण आता खूप जवळ आलेली आहे प्रतीक्षा आणि आता तुम्ही शाळेवरती जॉईनिंग होत आहात, यावेळेसुद्धा तुमचा जो संघर्ष आहे तो संपत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7 मात्र A+ गुरुची आहे. मी ॲडव्होकेट पद्मा बालुशा म्हणे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की लिहा. अजूनही तुमचे हजारो प्रश्न असतील नक्की लिहा. स्टे कनेक्टेड.